नाही, मुळामध्ये गेले काही दिवस जी विमानानं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना जो काही त्रास झाला, खूप मानसिक त्रास झाला, काही अडचणींना सामोरं जावं लागलं. इंडिगोच्या विमान सेवेमध्ये झालेल्या या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागलाय. खर तर इंडिगो या विमान सेवेच्या व्यवस्थापनाने ज्या काही मागच्या 2-3 महिन्यामध्ये करण्याच्या तांत्रिक गोष्टी होत्या, त्या वेळेत न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आपल्या देशातील जी विमान सेवा देणाऱ्या सगळ्या कंपन्या आहेत, अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की 10 तासाचा आमचा जो टाइम आहे तो कमी केला जावा, तो 8 तासाचा केला जावा. आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले. आणि मग ताबडतोब डीजीसीएनं सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले. याची अंमलबजावणी फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन या नियमाची अंमलबजावणी 2 टप्प्यामध्ये करण्यात यावी. 1 जुलै 2025 व 1 नोव्हेंबर 2025 अशा 2 टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिलेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत. परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत 2-4 दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही. आणि म्हणून 10 तासाचा कामाचा अवधी 8 तासावरती आला. आज 65% विमान सेवा डॉमेस्टिक मध्ये इंडिगो देशाला आज देते. आणि म्हणून एकतर अगोदरचं पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्याबळातली कमतरता आणि 2 तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली. आणि म्हणून मागच्या 1 नोव्हेंबर पासून जे 4 दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा कोलॅप्स झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. भारत सरकारचं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आमचं जे खातं आहे त्यांनी सिरियसली त्याची त्वरित गंभीर दखलही घेतली. जो मनस्ताप प्रवाशांना करावा लागला त्याच्यानंतर ताबडतोब याच्यामध्ये अनेक काही सूचना, नियम आणि आदेशही काढण्यात आले. सगळ्यात पहिलं तर इंडिगोला हे सगळी व्यवस्था आता पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल. म्हणून एफडीटीएलच्या या सगळ्या सिस्टीमला फेब्रुवारी पर्यंत तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली. कारण ही सेवा ताबडतोब पूर्ववत व्हावी. 4 सदस्यीय समितीची चौकशी समिती याच्यामध्ये डीजीसीएने नेमली. 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी कंट्रोल रूमची उभारणी आम्ही लगेच केली. डीजीसीएने कालच इंडिगोच्या सीईओला शोकास नोटीस सुद्धा इश्यू केलेली आहे. या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी विमान सेवा ज्या पुरवणाऱ्या कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट वाढले. म्हणून ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला. शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली, ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही, त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत या सूचना देण्यात आल्या. लगेच 48 आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं
अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल डीजीसीएच्या माध्यमातून देण्यात आली. आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे. कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमान सेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, याची जबाबदारी निश्चित केली जाईल. चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. काल त्यांना शोकॉज नोटीस दिली आहे आणि चौकशी समिती 4 सदस्यांची नेमली आहे. त्यांचा रिपोर्ट येईल. साधारण काही फ्लाईट्स आता निघतायत, मात्र मागच्या 2 दिवसात सुद्धा परिणाम करतात. मागच्या जो 4 दिवसापूर्वीचा जो आपण पाहिला की जो परिणाम दिसत होता तो हळूहळू कमी झालाय. मी काल पुण्यात आल्यानंतर मी पुण्यातली परिस्थितीची काल विमानतळावरती जी माहिती घेतली की रोजच्या साधारणतः 57 मुवमेंट या इंडिगोच्या पुण्याच्या विमानतळावरनं होत होत्या. त्या जवळपास मागच्या 2-3 दिवसापूर्वी जवळपास 90% कॅन्सल होत होत्या. मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय, तर त्या माझ्या माहितीप्रमाणे 57 पैकी 37 का 38 आज सेवा म्हणजे रूट आज पुन्हा चालू होत आहेत. त्यामुळे ते हळूहळू पूर्ववत होत आहे. पण याचा अर्थ असं होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल. चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहे त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई. नाही, मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे जादा दर इतर कंपन्यांच्या माध्यमातून आकारले गेले होते त्याला सुद्धा आता कंट्रोल आणला गेलाय. त्याला सुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असावेत हे सुद्धा सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. आता जसं म्हणाल की जे आपण फ्लाईट ड्युटी टाइम जे लिमिटेशन आहे त्याला काही काळ अजून थोडी स्थगिती दिली. त्याच्या मागचं कारण हेच आहे की ही स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हावी आणि म्हणून ती सुद्धा सुविधा, ती सुद्धा एक संधी आपण त्यांना दिली. त्याच्यातनं मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील. पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही, असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळ्या गांभीर्याने विचार करतो. मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ते लोक आपली मंडळी करत होती. काही लोक बाय रोड जात आहेत, काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत, काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार करत. शेवटी अधिवेशन चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्वाचं आहे, जरुरीच आहे. त्यामुळं जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते जात आहेत. आणि निश्चितपणे पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की 8 विमानं त्यांची पार्क केलेली होती, पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली. त्यामुळे ती सुद्धा काढली गेलीत. आता कुठेही पार्क केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळा होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात. पण एक नक्की आहे की जे झालंय ते चुकीचं आहे. त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होतीये. चौकशी अहवालानंतर कारवाई नाही. त्याचा काही याच्या एअरस्पेस वरती काहीच विषय नव्हता. एअरस्पेस तर मोकळी होती. उलट एअरस्पेसला रेग्युलर त्यांचा जो काही प्रॅक्टिस आहे, त्यांचा रोजचा एक्सरसाइज, तो त्याला कुठेही त्याच्यामध्ये काही बाधा नव्हती. आता त्याच्यामध्ये अहवाल येईल, त्याच्यावरती चर्चा होईल आणि नक्की नुकसान ज्याचं झालंय त्याला सांगितलंय की कुठल्याही प्रकारचे कॅन्सलेशन चार्जेस फी घ्यायची नाही. कुठल्याही प्रकारे 24 तासाच्या 48 तासाच्या त्यांच्या बॅगेज मिळाल्या पाहिजेत. सगळ्या सूचना दिलेल्या आहेत.